राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे खासदार मिलिंद देवरा यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। सर, काय सांगाल, काँग्रेसमध्ये काय झालं होतं? अंतर्गत गटबाजीचा तुमचा कुठेतरी बळी गेला आहे? काँग्रेसमध्ये काहीच झालं होतं नाही, काही झालंच नव्हतं म्हणून मला कंटाळा आला। काँग्रेसमध्ये मला सकारात्मक राजकारण करायचं, मला मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, देशातील जनतेसाठी पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करायचं आहे, पॉलिटिक्स ऑफ पॉझिटिव्हिटी। संधी साधू राजकारण, नकारात्मक राजकारण मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही। म्हणून शिंदे साहेबांनी मला एक संधी दिली, शिंदे साहेबांनी मला पक्षात येण्याचे आमंत्रण केली। शिंदे साहेबांना चांगले काम करू शकणारे लोकांची गरज आहे म्हणून त्यांनी मला आमंत्रण दिले आणि मी इन्व्हिटेशनला स्वीकारलं। एकीकडे राहुल गांधी यांची न्यास यात्रा सुरुवात होते, मात्र तुम्ही दुसरीकडे हा पक्षप्रवेश केलेला मुहूर्त कुठेतरी निवडला, त्याबद्दल काय सांगाल सर? भाजपसारखा बलाढ्य पक्ष सर एक महत्वाचा प्रश्न सर, मी काँग्रेस पक्ष आणि उभाटांना हार्दिक शुभेच्छा देतो। सर, भाजपसारखा बलाढ्य पक्ष समोर असताना तुम्ही शिवसेनेतच का प्रवेश केला, याबद्दल काय सांगाल? शेवटचा प्रश्न सर। नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहू शकतो की खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। आगामी काळामध्ये त्यांना मुंबई दक्षिणची जागा शिवसेनेसाठी महायुतीमध्ये सुटते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन निकेशसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।